नमस्कार, मी मधुरिमा. आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत MHS सेटमध्ये प्रीवियस इयरला टेक्निक्सवरती कुठले क्वेश्चन्स आले होते हे आपण डिस्कस करणार आहोत. त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ असणार आहे. त्यासोबत खूप साऱ्या स्टुडंट्सला असं वाटतं की एक्झाम आता 10 दिवसांवरती आलेली आहे, काय काय प्रिपरेशन करायचं, एक्झॅक्टली काय स्ट्रॅटेजी हवीस. तर आता फक्त रिवाईज करण्याचं काम करा आणि त्याचसोबत तुम्ही MCQ सॉल्व करत चला. जेवढे काही प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत ते सॉल्व करत चला. आपल्या ॲपवरती जे काही मी फुल लेंथ टेस्ट सिरीज टाकलेले आहेत ते सॉल्व करा. त्याच्यामध्ये तुमचा स्कोअर किती येतो आहे ते एकदा चेक करा. स्कोअर 120 to 150च्या रेंजमध्ये हवा आहे आउट ऑफ 200. सो दॅट इज द बेटर स्कोअर, म्हणजेच तुमचा स्टडी होत आलेला आहे. ज्यांचा स्कोअर तितका येत नाही आहे त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. फक्त रिवाईज करत चला, MCQ सॉल्व करत चला, जेणेकरून तुम्हाला तशा टाईपचे जर काही क्वेश्चन्स आले तर ते तुम्ही इझिली सॉल्व करू शकतात. ठीक. सो आज आपण स्टडी करणार आहोत टेक्निक्स टॉपिकवरती. क्वेश्चन्स विचारलं आहे. फर्स्ट क्वेश्चन बघा काय विचारलं गेलं आहे. दॅट इज द ट्रान्सजेनिक प्लांट एक्सप्रेसिंग द CRY1 जीन will show the following phenotype. ऑप्शन आहे पॅथोजन रेजिस्टन्स, इन्सेक्ट रेजिस्टन्स, ड्रॉट टॉलरन्स आणि ऑक्सिडेटिव्ह ट्रेस टॉलरन्स. तर आता आपल्याला माहिती आहे CRY1 जीन्स कुठून आलेला आहे. तर एक BT कॉटन नावाचा प्रकार तुम्ही ऐकलेला असेल. बॅसिलस thuringiensis नावाचा एक बॅक्टेरिया आहे. तो बॅक्टेरिया जनरली सॉईलमध्ये सापडतो, अबंडंट अमाऊंटमध्ये असतो. हा जो बॅसिलस thuringiensis बॅक्टेरिया आहे, हा बॅक्टेरिया एक प्रकारचं टॉक्झिन सिक्रेट करतो. हे जे टॉक्झिन सिक्रेट केलेलं आहे ज्याला आपण क्रायटॉक्झिन किंवा क्रिस्टलाइन टाईपचं टॉक्झिन असतं. हे जे टॉक्झिन आहे ते इनॲक्टिव्ह असतं जर ते ॲसिडिक कंडिशनला असेल. जेव्हा ते अल्कलाइन कंडिशनला जाईल, म्हणजे जर हे क्रायटॉक्झिन अल्कलाइन कंडिशनला गेलं तर हे टॉक्झिन होईल ॲक्टिव्ह. आणि जर हे टॉक्झिन ॲक्टिव्ह झालं तर मग फर्दर त्याचे इफेक्ट आपल्याला दिसायला लागतील. ठीक. म्हणजे हे काय आपण स्टडी केलं, बॅसिलस thuringiensis नावाचा एक बॅक्टेरिया आहे ज्याने एक टॉक्झिन सिक्रेट केलं ज्याला आपण म्हणतो क्रायटॉक्झिन. कुठल्या जीनपासून प्रोड्यूस केलं, कारण की त्याच्याकडे CRY1 नावाचा जीन आहे जो रिस्पॉन्सिबल आहे क्राय नावाचं टॉक्झिन प्रोड्यूस करण्यासाठी. ठीक. आता ह्याचं काय केलं आहे तर सायंटिस्टने ह्याचं ट्रान्सजेनिक केलं, म्हणजे हा जो जीन आहे बॅसिलस thuringiensis मधला तो प्लांटमध्ये टाकला. आता प्लांटमध्ये टाकलं तर काय होईल, फॉर एक्झाम्पल मी इथे कन्सिडर करते की हा एक प्लांट आहे. ठीक. आता हा जो प्लांट आहे ह्या प्लांटमध्ये तो पर्टिक्युलरली CRY जीन टाकलेला आहे, CRY1 जीन. आता प्लांटमध्ये CRY1 जीन काय करणार आहे तर एक टॉक्झिन प्रोड्यूस करणार आहे, दॅट इज द क्रायटॉक्झिन. ऑब्वियसली इथे काही इन्सेक्ट येतील आणि इन्सेक्ट काय करायला लागतील तर ह्या प्लांटला किंवा ह्याच्या लीव्सला खायला लागतील. जसे ह्या प्लांटला किंवा ह्याच्या लीव्सला हे इन्सेक्ट खायला लागतील, क्रायटॉक्झिन अल्टिमेटली इन्सेक्टमध्ये एंटर करणार. इन्सेक्टमध्ये जसा तो क्रायटॉक्झिन एंटर केला, म्हणजे हा जर मी इन्सेक्ट जरी वाटत नसेल तरीसुद्धा हा इन्सेक्ट आहे. ह्या इन्सेक्टमध्ये जरी हा क्रायटॉक्झिन गेला तर इन्सेक्टचा हा जो गट पार्ट आहे, हा गट जो आहे तो आहे अल्कलाइन कंडिशनचा, अल्कलाइन नेचरचा. आणि अल्कलाइन नेचरचा असल्यामुळे काय होणार आहे, हा जो क्राय आहे हा क्रायटॉक्झिन होणार आहे ॲक्टिव्ह. आणि हा जर का क्रायटॉक्झिन ॲक्टिव्ह झाला तर तो इन्सेक्टचा गट ब्लॉक करणार आहे आणि हेन्स द डेथ ऑफ दॅट इन्सेक्ट ऑकर्स. त्यामुळे ह्याची काय होणार आहे, इन्सेक्टची डेथ होणार आहे. आणि म्हणून हा जो जीन आहे जो बॅक्टेरियामधून काढून प्लांटमध्ये टाकला, फर्स्टली कुठे यूज केला होता तर कॉटनवरती. तुम्ही ऐकलंही असेल नाव BT कॉटन. BT कॉटन नाव का दिलं, बिकॉज बॅसिलस thuringiensis पासून तो पर्टिक्युलर जीन घेतला आहे, कॉटन प्लांटवरती इन्सर्ट केले, प्लांटमध्ये इन्सर्ट केला आहे, तो प्लांटमध्ये एक्सप्रेस झाला आहे. त्यामुळे जेवढे काही इन्सेक्ट येतील त्याला खायला लागतील तर त्या इन्सेक्टचा गट तो काय करणार आहे, ब्लॉक करणार आहे. म्हणजेच प्लांटमध्ये जेव्हा तो एक्सप्रेस झालेला आहे तो इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये, तो ॲक्टिव्ह कधी होईल जेव्हा अल्कलाइन कंडिशन त्याला मिळेल. येस. सो आता ऑप्शन्स जो आहे दॅट इज द पॅथोजन रेजिस्टन्स, इन्सेक्ट रेजिस्टन्स, ड्रॉट टॉलरन्स अँड ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस टॉलरन्स. तर क्राय जो आहे तो इन्सेक्ट रेजिस्टन्समध्ये यूज होतो. ठीक. आता हे सगळं मेकॅनिझम यासाठी सांगितलं की जर ह्याच्यावरती आधारित काही क्वेश्चन आला तर तुम्ही सॉल्व करू शकतात बाय यूजिंग दिस नॉलेज.
तरी थोडंसं डिटेल थेरॉटिकली आपण बघूयात. बॅसिलस thuringiensis इज अ सॉइल ड्वेलिंग बॅक्टेरियम. कुठे असतो सॉइलमध्ये? विच इज कॉमनली यूज्ड ॲज द बायोपेस्टिसाइड. हा बायोपेस्टिसाइड म्हणून यूज होतो. ऑब्वियसली पेस्टिसाइडचं काम करतोय. बायो मीन्स बायोलॉजिकली पेस्टिसाइड म्हणून यूज होतो. कंटेन्स अ टॉक्झिन कॉल्ड द क्रायटॉक्झिन. कोणते टॉक्झिन आहे? क्रायटॉक्झिन. आत्ता आपण स्टडी केलं आहे. सायंटिस्ट हॅव इंट्रोड्यूस दिस टॉक्झिन प्रोड्युसिंग जीन. हा जीन काय केलं आहे? प्लांटमध्ये टाकलाय सायंटिस्टने. अँड हॅव द रेज द जेनेटिकली इंजिनियर्ड इन्सेक्ट रेझिस्टंट प्लांट्स. आणि अशा प्रकारे सायंटिस्टने काय केलं? इन्सेक्ट रेझिस्टन्स प्लांट जो आहे तो डेव्हलप केलेला आहे. याचं एक्झाम्पल काय आहे? तर जसं मी मगाशी म्हटले, दॅट इज द बीटी कॉटन. आणखी काय इन्फॉर्मेशन आहे त्याबद्दल बघूयात. व्हॅन द इन्सेक्ट इंजेस्ट द टॉक्झिन क्रिस्टल्स देअर अल्कलाइन डायजेस्टिव्ह ट्रॅक डिनेचर्स द इनसोल्युबल क्रिस्टल्स मेकिंग देम सोल्युबल. हे जे इनसोल्युबल क्रिस्टल्स होते, जसं अल्कलाइन कंडिशनमध्ये जाणार आहे ते सोल्युबल होणार आहे आणि ब्लॉक करणार आहे गट. कोणाचा गट? इन्सेक्टचा. सो द क्रायटॉक्झिन देन गेट्स इन्सर्टेड इन टू द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. द इन्सेक्ट देन स्टॉप्स इटिंग अँड स्टार्व्स टू डेथ. ह्यामुळे काय होणार आहे? इन्सेक्ट खाऊ शकत नाही आहे काही, आणि जर त्याने काही खाल्लं नाही तर स्टार्वेशन येणार आहे. स्टार्वेशन म्हणजे अल्टिमेटली त्याची डेथ होणार आहे. सो क्राय रिलेटेड कुठे जीन विचारलं गेलं किंवा टॉक्झिन विचारलं गेलं तर समजायचं दिस इज द इन्सेक्ट रेझिस्टंट. पर्टिक्युलरली आपण म्हणू शकतो बायोपेस्टिसाइड. आणि हा बायो कंट्रोलमध्ये दिस इज द वन टाईप ऑफ द बायो कंट्रोल मेथड टू प्रिव्हेंट द प्लांट फ्रॉम द इन्सेक्ट. ठीक. क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघूयात. अच्छा, मायक्रोस्कोपीवरती टेक्निक्समध्ये बऱ्याचदा क्वेश्चन्स विचारतात. विच ऑफ द फॉलोइंग मायक्रोस्कोपिक टेक्निक्स इज यूजफुल टू ऑब्झर्व द 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ द सेल. खालीलपैकी कुठली अशी टेक्निक आहे जी 3D स्ट्रक्चर स्टडी करण्यासाठी यूज होते? ऑप्शन आहे सेम, ज्याला स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणतात, लाईट मायक्रोस्कोपी, फ्लोरेसन्स मायक्रोस्कोपी अँड ट्रान्समिशन इमिशन मायक्रोस्कोपी. सो द सेम आहे, दॅट इज द यूज फॉर द 3D. स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी जो आहे 3D स्ट्रक्चरसाठी यूज होतो. लाईट मायक्रोस्कोपी जनरली आपल्याला बॅक्टेरियाचा शेप बघायचा असेल किंवा साईज बघायची असेल किंवा त्याचं ग्रॅम्स नेचर, वेदर इट इज द ग्रॅम पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे चेक करण्यासाठी, किंवा फार तर फार आपण मोटिलिटी चेक करू शकतो बाय यूजिंग द लाईट मायक्रोस्कोपी. त्यानंतर आहे फ्लोरेसन्स मायक्रोस्कोपी आणि टेम. टेम कुठे यूज करतो तर 2D इमेज जर तुम्हाला स्टडी करायची असेल तर टेम. आणि फ्लोरेसन्स मायक्रोस्कोपी कुठे यूज होते तर बघूयात फ्लोरेसन्सबद्दल. इट ऑब्झर्व्स for the localization of the molecule within the cell and of the cell within the tissues. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही एक सेल आहे. ह्या सेलमध्ये तुम्ही फॉर एक्झाम्पल एखादं प्रोटीन टाकलेलं आहे. त्या प्रोटीनचं ट्रॅव्हलिंग कसं होतं आहे, त्याचं स्ट्रेसिंग कसं होतं, त्या प्रोटीनला तुम्ही काय केलं आहे, फॉर एक्झाम्पल हा इथे प्रोटीन होता आणि ह्या प्रोटीनला तुम्ही लेबल केलेला आहे रेडिओ लेबल्स यूज करून. मग तुम्ही काय करणार आहेत, ह्या प्रोटीनचं ट्रॅव्हलिंग चेक करणार आहे. मग हा प्रोटीन फॉर एक्झाम्पल न्यूक्लियसमधून जाईल ह्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये. मग आता गेला एंडोप्लाझ्मिक, मग तुम्हाला रेडिएशन्स किंवा फ्लोरेसन्स कुठे मिळेल? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये. म्हणजे तुम्ही काय करू शकता, एखाद्या मॉलिक्युलचं लोकलायझेशन, तो एक्झॅक्टली कुठे लोकेट करतोय किंवा त्याचा पाथ जो आहे तो ट्रेस करू शकतात बाय यूजिंग दिस फ्लोरेसन्स मायक्रोस्कोपी. सो समजले सगळ्यांचे? ट्रान्समिशन 2D सेम, स्कॅनिंग 3D, फ्लोरेसन्स बाय ट्रेसिंग लोकलायझेशन, आणि त्यानंतर एक आपण बघितलं जसं सिम्पल कंपाऊंड मायक्रोस्कोप किंवा लाईट मायक्रोस्कोप आहे, तो शेप साईज वगैरे चेक करण्यासाठी, ग्राम्स नेचर चेक करण्यासाठी यूज होतो. दॅट इज द टाईप ऑफ मायक्रोस्कोपी. नेक्स्ट क्वेश्चन विचारला आहे, इन HPLC सेपरेशन ऑफ सॅम्पल. HPLC दॅट इज द high performance liquid chromatography, that is the sample. It is suspended that 2 known molecules could be present in the single peak. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे की 2 मॉलिक्यूल होते, फॉर एक्झाम्पल A आणि B, आणि तुम्हाला एकाच सिंगल पीकमध्ये दोन्ही सॅम्पलचं एक पीक मिळालेलं आहे, दोन्ही मॉलिक्यूलचं एक पीक मिळालेलं आहे. हाऊ कॅन यू व्हेरीफाय दिस? हे तुम्ही कसं व्हेरीफाय करू शकतात की Aचा पीक हा आहे, Bचा पीक हा आहे? For that, what you are doing, you can change the elution gradient, increasing the run time,
spicing with the suspected molecule, then changing the mobile phase. मग ह्या केसमध्ये तुम्ही काय करू शकतात, तर ह्या केसमध्ये तुम्ही डायरेक्टली ह्याचा इल्युशन ग्रॅडियंट चेंज करू शकतात. काय करू शकतात, इल्युशन ग्रॅडियंट चेंज करू शकतात. इल्युशन ग्रॅडियंटमुळे काय होणार आहे, यू कॅन डिटेक्ट द सॅम्पल ए आणि बीचे वेगवेगळे पिक्स तुम्ही ऑब्झर्व करू शकतात बाय चेंजिंग द इल्युशन ग्रॅडियंट. स्टडी करूयात की HPLC काय आहे. So HPLC is the high performance liquid chromatography. It is an analytical technique to separate, identify and quantify the components in the mixture. It is the single biggest chromatographic technique. ही एक single biggest chromatographic technique आहे which is essential for the most of the laboratories worldwide. आता ह्याच्यामध्ये काय होणार आहेत, तर ह्याच्यामध्ये आपण बघूयात की ही एक मोबाईल फेज आहे. मोबाईल फेज म्हणजे जनरली आपण आपली जी क्रोमॅटोग्राफी आपण नॉर्मली लॅबमध्ये कॅरी आउट करतो तशा टाईपची ही मोबाईल फेज आहे. त्यानंतर हा सॉल्व्हंट डिलिव्हरी पंप आहे. इथे तुम्ही लिक्विड सॅम्पल टाकलेला आहे. ही स्टेशनरी फेज आहे, कॉलममध्ये तुम्हाला दिसते. सो इथे मिक्सचर तुम्हाला सेपरेट झालेलं दिसणार आहे. सो दिस इज द मिक्सचर विच इज गेटिंग सेपरेटेड. आणि मग ते जे मिक्सचर सेपरेट झालेलं त्याचं डिटेक्शन इथे होणार आहे. सो डिटेक्टर is the type of devices where you can get the pic. अशा प्रकारे काय होणार आहे, हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी आपल्याला चेक होणार आहे. मग आता डिटेक्टरचा फंक्शन काय आहे, तर इट कन्वर्ट्स द अमाऊंट ऑफ ईच कॉम्पोनेंट इनटू द इलेक्ट्रिकल सिग्नल. अशा टाईपमध्ये इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये तुम्हाला ते प्रत्येक कॉम्पोनेंटचे डिटेल्स देणार आहे डिटेक्टर. सो दिस इज वॉट, दिस इज द हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी. दोन सेम सॅम्पल आहे, एकच पिक देत असेल, तुम्ही ग्रॅडियंट इल्युशन चेंज करू शकता. त्यानंतर क्वेश्चन खूप सिंपल विचारलंय बघा, जरी स्टडी नाही केला तर इझिली सांगू शकतात. बायोलॉजिकल स्पेसिमेन्स ऑब्झर्व्ड अंडर द मायक्रोस्कोप युजली हॅव द साईज रेंज. बायोलॉजिकल जे काही स्पेसिमेन्स आहेत जे जनरली आपण मायक्रोस्कोपच्या अंडर स्टडी करतो त्यांची साईज विचारले. काय असेल, 1 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर, 1 मायक्रोमीटर तर 1 millimeter, that is 100 nm to the 1 micrometer, 0.1 nm to the 100 nanometer. So the correct option is option number B, 1 micrometer to 1 mm millimeter. बायोलॉजिकल स्पेसिमनची ही साईज आहे जी की आपण अंडर मायक्रोस्कोप स्टडी करू शकतो. कारण नॅनोमीटर साईजचे तर आपण अंडर मायक्रोस्कोप स्टडी नाही करू शकत. आणि प्रत्येक ऑप्शनमध्ये तुम्हाला नॅनोमीटर दिसत होतं. MMचे करू शकतो, मायक्रोमीटरचे पण करू शकतो, पण नॅनोमीटरचे नाही करू शकत. Which of the following techniques does not require the primer? खालीलपैकी कुठल्या टेक्निकला प्राइमर लागत नाही. ऑप्शन बघा, नेस्टेड PCR, RT-PCR, निक ट्रान्सलेशन, रँडम प्राइमर लेबलिंग. सो नेस्टेड PCR ऑब्वियसली जिथे PCR आहे तिथे प्राइमर्स लागणार आहे. त्यानंतर रँडम प्राइमर लेबलिंग इथे पण आपल्याला लागणार आहे. मग कुठे लागणार नाही आहे तर निक ट्रान्सलेशनमध्ये आपल्याला प्राइमर लागणार नाही. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी, निक ट्रान्सलेशन. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग प्रोटीन प्युरिफिकेशन टेक्निक्स वुड बी सुटेबल फॉर द ग्लायकोप्रोटीन? खालीलपैकी कुठली टेक्निक सुटेबल असेल ग्लायकोप्रोटीनसाठी, ग्लायकोप्रोटीनसाठी? ऑप्शन आहे लेक्टिन अफिनिटी क्रोमॅटोग्राफी, जेल फिल्ट्रेशन क्रोमॅटोग्राफी, सिलिका जेल क्रोमॅटोग्राफी अँड आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी. सो ग्लायकोप्रोटीन जो आहे त्याच्यासाठी आपल्याला अफिनिटी क्रोमॅटोग्राफी यूज करावी लागेल. बिकॉज सी, अफिनिटी क्रोमॅटोग्राफी जी आहे ती काय करते, एखादे जे मॉलिक्यूल स्ट्रॉंगली आणि स्पेसिफिकली इंटरॅक्ट करतात एकमेकांसोबत त्यांचं जे सेपरेशन आहे तुम्ही अफिनिटी क्रोमॅटोग्राफी यूज करून करू शकता. मग आता स्ट्रॉंग इंटरॅक्शनचं एक एक्झाम्पल सांगायचं, जसं अँटीबॉडी अँड अँटीजेन, ह्यांच्यासाठी तुम्ही कोणती यूज करणार आहेत, अफिनिटी. किंवा एन्झाईम असेल आणि सबस्ट्रेट असेल ह्यांच्यासाठी तुम्ही काय यूज करू शकतात, अफिनिटी क्रोमॅटोग्राफी. सो स्ट्रॉंग इंटरॅक्शन्स तुम्हाला जिथे दिसत आहेत आणि स्पेसिफिक इंटरॅक्शन जिथे दिसत आहेत तिथे तुम्ही अफिनिटी क्रोमॅटोग्राफी यूज करू शकतात. ठीक, मग आता काय हे लेक्टिन अफिनिटी क्रोमॅटोग्राफी थोडक्यात बघूयात. लेक्टिन अफिनिटी क्रोमॅटोग्राफी, सो इथे तुम्हाला दिसतंय क्रोमॅटोग्राफीचा हा एक कॉलम आहे.
इथे तुम्हाला दिसतायत, दिस इज द लेक्टिन. आणि त्यानंतर इथे काय आहेत, हे काही ग्लायकोप्रोटीन आहे, शुगर मॉलिक्युल्सचे आहेत. सो असं म्हणू शकतो दीज आर द ग्लायकॅन लिगेंड्स अँड दिस इज द प्लांट लेक्टिन. आणि त्यानंतर एक फ्लोरोसन्स, त्या लेक्टिनला एक टॅग केलेला आहे, फ्लोरोसन्स टॅग अशा टाईपमध्ये. हा जो दिसतोय ना, दिस इज द फ्लोरोसन्स टॅग. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकतात, जिथे जिथे लेक्टिन आणि ग्लायकोप्रोटीन बाइंड होतील ते चेक करू शकतात. मग तुम्ही इल्युशन वेगवेगळे देणार आहे, ज्याच्यामुळे काय होणार, ग्लायकोप्रोटीन सेपरेट आउट होतील, खाली येतील आणि यू कॅन चेक. So lectin affinity chromatography is the most frequently used specific purification procedure for the glycoprotein. पर्टिक्युलर टाईपचे ग्लायकोप्रोटीनच तुम्ही काय करू शकता, ह्याच्यातून सेपरेट आउट करू शकतात. कारण ज्यांची लेक्टिन सोबत अफिनिटी आहे तेच प्रोटीन तुम्ही सेपरेट आउट करणार, बाकीचे तसेच वॉश आउट होऊन जातील. जे बाइंड फॉर्ममध्ये आहेत, जे लेक्टिनला अटॅच आहे, नंतर तुम्ही त्याला सेपरेटली सेपरेट आउट करणार आहे. मग दुसरे काही प्रोटीन्स असतील, त्याच्यामध्ये काही मिक्सचर असेल प्रोटीन्सचं, तर ते ऑलरेडी इल्यूट आउट होतील, कारण की हा लिगेंड नाहीच आहे त्यांच्यासाठी, सॉरी हा रिसेप्टर नाहीच आहे त्यांच्यासाठी. मग ते त्या रिसेप्टरला बाइंड होणार नाही, तर ते डायरेक्टली इल्यूट आउट होतील. मग हे काही जे रिमेनिंग पार्ट आहे ज्याच्यासोबत लेक्टिन आणि ग्लायकोप्रोटीन बाइंड आहे, मग त्यातून तुम्ही काय करणार आहेत, तर हे ग्लायकोप्रोटीन्सला सेपरेट ग्रॅडियंट इल्युशन देऊन सेपरेट आउट करू शकता अँड यू कॅन चेक. सो अ प्रोटीन इज बाउंड टू द इमोबिलाइज लेक्टिन. लेक्टिन कसा आहे, इमोबिलाइज. प्रोटीन कुठे बाइंड झाला आहे, इमोबिलाइज लेक्टिनला थ्रू इट्स शुगर चेन. ह्याची शुगर चेन आहे, जसं ग्लायकोप्रोटीन म्हणल्यावर शुगरच आहे. द अनबाउंड प्रोटीन इज वॉश्ड अवे अँड बाउंड प्रोटीन इज इल्युटेड. अनबाउंड तसेच्या तसेच बाहेर येतील आणि त्यानंतर बाकीचे जे रिमेनिंग ज्याची अफिनिटी आहे त्यांच्यासोबत ते तुम्ही इल्युट आउट करून प्युरिफिकेशन करू शकतात पर्टिक्युलर प्रोटीन्सचं. सिमिलरली अँटीजन अँटीबॉडीसाठी पण आपण असंच करू शकतो. पर्टिक्युलर टाईपच्या अँटीबॉडीज किंवा अँटीजन इथे ॲड करू शकतो आणि बाकीचे अँटीबॉडीज तुम्ही टाकू शकता. ज्या पर्टिक्युलर अँटीबॉडीज ला पर्टिक्युलर रिसेप्टर्स आहेत अँटीजनबद्दल त्या बाइंड होतील, बाकी सगळे इल्यूट आउट होतील आणि मग तुम्ही पर्टिक्युलर टाईपची अँटीबॉडी सेपरेट आउट करू शकतात. ऑब्वियसली एलायझा वगैरे टेक्निक्स आहे त्यासाठी, बट स्ट्रॉंग इंटरॅक्शन जिथे आहे तिथे अफिनिटी क्रोमॅटोग्राफी आहे. Which one of the following is used as the tracking dye for the agarose gel electrophoresis of the nucleic acid? खालीलपैकी कुठला ट्रॅकिंग डाय तुम्ही यूज करू शकतात इन द agarose gel electrophoresis? ऑप्शन आहे इथिडियम ब्रोमाइड, अमिडो ब्लॅक, कॅम्सिली ब्रिलियंट ब्लू अँड झायलिन सायनॉल. सो इथे काय विचारलंय त्यांनी, ट्रॅकिंग डाय विचारले. ट्रॅकिंग ड्राय जो यूज केला जातो तो झायलिन सायनॉल यूज केला जातो. तुम्हाला बऱ्याचदा वाटलं असेल इथिडियम ब्रोमाइड आहे, बट दॅट इज नॉट द ट्रॅकिंग डाय. ट्रॅकिंग डाय झायलिन सायनॉल. सो द ट्रॅकिंग डायज आर द झायलिन सायनॉल FF4KB and bromophenol blue or orange G in the 50% glycerol solution. अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता ट्रॅकिंग डाय. सो ॲडिंग द ट्रॅकिंग डाय टू द सॅम्पल विल इन्क्रीज इट्स डेन्सिटी. काय करायचं, ट्रॅकिंग डाय पर्टिक्युलरली काय करतो, तर डेन्सिटी इन्क्रीज करतो. क्वेश्चन विचारू शकतात ट्रॅकिंग डायचं काय फंक्शन आहे, तर डेन्सिटी इन्क्रीज करतात. सो इट फॉल्स इन टू द वेल ऑफ द जेल अँड प्रोव्हाइड्स द विजिबल मार्कर टू मॉनिटर द प्रोग्रेस ऑफ इलेक्ट्रोफोरेसिस. मग त्यामुळे आपल्याला पर्टिक्युलर मार्कर दिसतील, त्यामुळे आपण बघू शकतो की कशा प्रकारे प्रोग्रेस होती, कशा प्रकारे ते रन होत आहेत जेलमधून, पर्टिक्युलर सॅम्पल कसं रन होत आहे. सो झायलिन सायनॉल इज द ट्रॅकिंग डाय. ऑप्शनमध्ये असतं ब्रोमोफिनॉल ब्लू, तर तुम्ही ते करू शकला असतं. ऑप्शनमध्ये ऑरेंज जी असेल तर ते तुम्ही करू शकला असतं. नेक्स्ट क्वेश्चन, मोस्ट कॉमनली यूज रेडिओ आयसोटोप्स इन द बायोलॉजी इमेजेस. मोस्ट कॉमनली कोणते रेडिओ आयसोटोप यूज करतात, अल्फा रेज, बीटा रेज, गामा रेज, पोझिस्ट्रॉन्स. सो ऑप्शन बी इज द करेक्ट, दॅट इज द बीटा रेज यूज होतात. फॉर UVCD सर्क्युलर डायक्रोमिझम स्पेक्ट्रा ऑफ द प्रोटीन गिव्स द इन्फॉर्मेशन ऑन. हे कशाची इन्फॉर्मेशन देते, कोणती, UVCD सर्क्युलर डायक्रोमिझम. ऑप्शन आहे प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शियरी स्ट्रक्चर, क्वार्टर्नरी स्ट्रक्चर. कशाची इन्फॉर्मेशन देते प्रोटीनच्या, कोणत्या स्ट्रक्चरचे,
So the correct option is the secondary structure. So remember, this is the UVCD is specific for the secondary structure of the protein. So ज्याला आपण UV सर्क्युलर डायक्रोमिझम म्हणू शकतो. सो सी हिअर, इथे आपण थोडक्यात माहिती घेऊयात त्याबद्दल. सर्क्युलर डायक्रोमिझम इज अन एक्सलंट मेथड फॉर द रॅपिडली इव्हॅल्युएटिंग द सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन, folding and binding properties of the protein. So briefly, circular dichromism is defined as the unequal absorption of the left-handed and right-handed circularly polarized light. So तुम्हाला इथे डायग्राम मध्ये दिसत असेल सर्क्युलर डायक्रोमिझम म्हणजे इथे तुम्हाला हे जे फोल्डिंग्स दिसत आहेत हे कशाचे फोल्डिंग्स आहेत, तर हे लाईट्सचे फोल्डिंग्स आहे. हे 1 नॅनोमीटरला तुम्हाला इतके डेन्स दिसतील, मग 100 नॅनोमीटरला थोडेसे सेपरेट आउट, आणि त्यानंतर मग 1 मायक्रोमीटरला आणि 10 मायक्रोमीटरला अशा प्रकारे तुम्हाला सर्क्युलर फॉर्ममध्ये राईट किंवा लेफ्ट हँडेड फॉर्ममध्ये तुम्हाला ते दिसतील. सो कोर इलेक्ट्रॉन एक्सायटेशनमुळे काय होणार आहे तर ते तुम्हाला तशा टाईपमध्ये सर्क्युलरली दिसतील. सो पेप्टाइड बॉन्डचं इथे काय होणार आहे, एक्सायटेशन होणार आहे. आणि येस, व्हायब्रेशनल एक्सायटेशन ऑल्सो ऑकर्स ओव्हर हिअर अँड यू कॅन चेक द सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ द सर्क्युलर डायक्रोमिझम. खूप डिटेलमध्ये क्वेश्चन नाही विचारणार, पण अशाच टाईपचे विचारतील की सर्क्युलर डायक्रोमिझम कशासाठी यूज होतं, सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन एक्सेट्रा. नेक्स्ट, half life of the radioactive iodine 131 is the 8 days. If you have the 200 micromole of this isotope at one instance, then how many micromoles will remain at the end of the 32 days? असा क्वेश्चन विचारलाय. ठीक, ऑप्शन्स आहेत 12.5, 25, 50 आणि 100. 2 टाइम्स सेम टाईपचे क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत. अशा टाईप्सच्या क्वेश्चन्सला इझिली कसं सॉल्व करू शकतात विदाउट स्टडी. 1 आयोडीनचं विचारलं आहे, शेल्फ लाईफ हाफ लाईफ किती आहे 8 डेजला, म्हणजेच तो फर्स्ट डेला किती होता 200, म्हणजे हा कंप्लीट. त्यानंतर त्याचा फर्स्ट हाफ लाईफ कन्सिडर करूयात. फर्स्ट हाफ लाईफ फर्स्ट हाफ लाईफ किती आहे 100 होईल त्याचा. सेकंड हाफ लाईफ किती होईल, दॅट इज द 50. थर्ड हाफ लाईफ किती होईल, दॅट इज द 25. आता आपल्याला किती हाफ लाईफ चेक करायचे, हा 8 इथे असेल, 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, म्हणजे आणखी एक हाफ लाईफ लागेल, म्हणजे फोर्थ हाफ लाईफ इज इक्वल टू 25 अर्धे 12.5 अशा टाईपमध्ये. कारण की त्यांनी काय म्हणले, फर्स्ट हाफ लाईफ 8 डेजचं आहे म्हणून इथे 8 कन्सिडर केला. सो अशा टाईपमध्ये तुम्ही सॉल्व करू शकता. सेकंड हाफ लाईफ 16चा, आता त्यांनी विचारलं असतं 32च्या ऐवजी विचारलं असतं 24 डेजच्या नंतर किती, तर मग 25 आन्सर आलं असतं. विचारलं काय 32 डेजच्या नंतर, तर आन्सर आहे 12.5. सो फर्स्ट 200 मॉलिक्यूल होते, फर्स्ट हाफ लाईफ म्हणजे 8 इथे कन्सिडर करणार. इथे 5 दिवसांमध्ये त्याचं हाफ लाईफ असतं, तर मग इथे तुम्ही 5 कन्सिडर केलं असतं. सो अशा टाईममध्ये हे क्वेश्चन सॉल्व करायचे जेणेकरून कन्फ्युजन होत नाही. ठीक, होप सो तुम्हाला समजलं असेल. स्टडी करत राहा, बिलकुल टेन्शन घेऊ नका. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हींचा पण स्टडी करायचा आहे. पेपर 1लाही तितकंच वेटेज द्यायचं आहे जितकं तुम्ही पेपर 2चं स्टडी करतात. पेपर 1मध्ये जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे, जसं की टीचिंग ॲप्टिट्यूड वगैरे, हे तर तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. जसं मॅथमॅटिकल रिझनिंग असेल, ॲप्टिट्यूड असेल, हे जे क्वेश्चन्स आहेत ना, हे तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. कारण की त्याचे जे स्कोर आहे त्याचे मार्क्स कुठे जाणार नाही. किंवा पॅरेग्राफ आलेला आहे, तर मग पॅरेग्राफवर जे क्वेश्चन्स जे आहेत ते व्यवस्थित वेळ देऊन सॉल्व करा. मग पॅरेग्राफ असं करू शकतात की पॅरेग्राफ तुम्ही एंडला सॉल्व करा, कारण की सुरुवातीचा इनिशियल टाईम तुमचा त्याच्यामध्ये जास्त जाईल. तुम्हाला वाटेल टाईम आहे. एक गोष्ट, पेपर 1साठी टाईम मॅनेजमेंट करून घ्या. विदाऊट टाईम मॅनेजमेंट तुम्हाला स्कोर होणार नाही. पेपर 1 खूप वेळ नसतो, खूप कमी वेळेमध्ये खूप जास्त क्वेश्चन सॉल्व करायचे असते. त्यात तुम्हाला पॅरेग्राफ पण वाचायचं असतं, त्याचे आन्सर्स पण करायचे असते. सो प्रिपेअर फॉर दॅट. पेपर 1चा टाईम कसा ॲडजस्ट करायचा, पॅरेग्राफला किती टाईम द्यायचा, हे तुम्ही सगळं डिसाईड करा. आणि त्यासोबत पेपर 2ला भरपूर वेळ असतो. पेपर 2 तुम्ही इझिली सॉल्व करू शकतात.
पेपर 1चंच थोडंसं मॅनेजमेंट बघून घ्या. सो थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. हॉल तिकीट आलेले असतील, चेक करा, प्रॉपर सेंटरला जा, मास्क वगैरे व्यवस्थित घाला. जे काही त्यावरती हॉल तिकीटवरती काही प्रिकॉशन्स किंवा काही नियम दिलेले आहेत ते नक्कीच फॉलो करा. वेळेवरती गडबड करू नका. सो थँक्यू सो मच.